जिथे आपल्या आयुष्याची सुरुवात होते. आपलं आयुष्य घडतं एवढंच काय तर कधी कधी बिघडतं देखील. आणि त्याचंच कारण म्हणजे या महाविद्यालय परिसरात होणारं आपलं मानसिक खच्चीकरण अर्थात रॅगिंग. आणि अगदी याच विषयावर आम्ही आधीच्या पहाडे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सादर करत आहोत एक नाट्य. विषय आहे रॅगिंग. एक थांबवलेलं युद्ध सुरू केलेली माणूस. जेव्हा आपण शाळेत जातो अर्थात तिथे आपण वाचायला शिकतो, बोलायला शिकतो, पण महाविद्यालयात गेल्यावर खऱ्या अर्थाने आपण आयुष्य जगायला शिकतो. आणि मग जेव्हा आपण इथे जगण्यासाठी येतोय तिथे आल्यानंतर सुद्धा आपल्या स्वप्नांना कशा पद्धतीने पंख फुटतात आणि त्या स्वप्नांचं काय होतं अगदीच आपण बघूया. अरे वा, आज माझा कॉलेजचा पहिला दिवस. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आईचं स्वप्न पूर्ण करायचंय. मला एक लॉयर व्हायचंय. नवीन कॉलेज असणार, ते नवीन क्लासरूम, नवीन फ्रेंड्स. खरंच खूप मजा येणार आहे. हॅलो. अरे आपण एकत्रच बसणार. बोलायचा हमारे सीनियर्स पधार पात्र दिसते. इकडे बोलले त्याला पहिले याला बोलू. आपला माणूस नाव काय पिल्लं तुझं? तुम्हाला डान्स पाहिजे. तुझ्या आवडतीचं गाणं घ्यायचं का आज? हिला काही सांगितलंच नाही. तुझा आवाज चांगला आहे का? नाही. मग हिलाच गाणं म्हणायला लावायचं. चला बॅग काढा. तू इकडे होते हिला काहीतरी काहीतरी करावं लागतं. नीट बोलायचं, डोळे खाली करून चाल. ही मस्ती नाही तर तो एक गुन्हा आहे. या पद्धतीने अशा पद्धतीने जर आपण आपल्या ज्युनियरशी बोललो तर त्यांच्यासोबत फक्त शारीरिक नाही तर मानसिक खच्चीकरण देखील होतं. मग बघूया पुढे काय होतं. काय विचार करून आले होते मी रे या कॉलेजमध्ये की एक माझं आईचं स्वप्न पूर्ण करेल आणि इथे चाललंय काय? रॅगिंग येत आहे सगळे सिनियर्स आपली. अरे त्या कॉलेजचा बाहेर बोर्ड लावलाय अँटी रॅगिंग म्हणून. तिथे रॅगिंग होत नाही. बघितलं सकाळ सकाळी आल्या आल्या काय केलं या सिनियर्सने. बस पुढे झालं. नकोय आता मला. नाही सोडलं काही. काय झालं वेदिका? तू पाहिलं नाही तर सायकली काय केलं त्या सिनियर्सने? हो माहिती आहे मला. जे तुझ्यासोबत झालं ते माझ्यासोबत तुझं झालं ना. तुझं हरून काय फायदा होणार? मला माहिती आहे रॅगिंग हे मुलांचं प्रतीक. मी विद्यार्थ्याकडून त्याचं शैक्षणिक आयुष्य हेरून घेण्याचा प्रयत्न करतो. अगं पण आपल्या आयुष्यात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. काही होतच राहतात आणि या गोष्टींना विसरून मागे ठेवून आपल्याला पुढे जावं लागतं. ते आपले सिनियर्स आहेत. त्यांचं वागणं आपल्याला सहन करून घ्यावंच लागेल. अरे काय सिनियर्स आहेत? सिनियर्स आहेत म्हणून माणुसकी सोडली का त्यांनी? खरंच माणुसकी संपली आहे यांच्यातली. सूर्य बदला चांदला बदला अशा पद्धतीने जर एखाद्या मुलीचा माणुसकीवरचा जर विश्वासच उडून जात असेल तर मग काय फायदा या सिनियर्सला? काय फायदा त्या खोट्या रॅगिंगला? काहीच नाही. मग अशा
पद्धतीने जेव्हा तिचे मानसिक खच्चीकरण होतंय, ती तिचं करिअर देखील सोडून जाण्याचा विचार करू शकते, हे कॉलेज सोडून जाण्याचा विचार करू शकते. मग आता बघूया पुढे काय होतं. हे थांबतंय की असंच चालू राहतंय? अरे हो, आज आपल्याला असाइनमेंट सबमिट करायची आहे बरं. विसरू नको. हो, आवाजच घ्या, बरोबर आहे. शांत बसायचा आपला विषय नाही. त्या दिवशी त्यांची शिक्षा राहिली बाबा. शायरी बोलली काय? पुन्हा आपला दिल दुखवला, हिला तर शिक्षा झाली. याला उठवायच्या मारायला इकडे उठवायच्या मार. काय चाललंय काय काय आलं तुम्हाला काही मजा वाटायला लागली का? आपलं रोजचं आहे दादा. अरे या माझ्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं नुकसान झालंय माहितीये का? आपण तुम्ही तर शिकवलं. काय गप्प आहे? तुम्हाला सर फॅकल्टीच आहे का आता? काय अवतार करून ठेवलाय तुम्ही? आयडेंटिटी कार्ड कुठे तुमची? यासाठी तुम्ही कॉलेजला येता काय? अगदी तू मुलगी आहे ना, तुला किती वेळा सांगितलं यांच्यासोबत जात नको तो, हे रॅगिंग करता. तू पण यांच्यातच जाते, याच्यासाठी तुम्ही कॉलेजला येता का? अरे तुम्ही विधी महाविद्यालयाची मुलं, तुम्हाला समजायला पाहिजे.